विद्युत पुरवठा खंडित राहण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यासंदर्भात गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता वितरण कंपनी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। संपूर्ण शहरामध्ये घटस्थापना, नवरात्र महोत्सव, दुसरा धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी मोठ्या प्रमाणात, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। परंतु काल सायंकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारपर्यंत विद्युत पुरवठा बंद आहे। सण उत्सवाच्या काळामध्ये न्यू बुधवारपेठ, मिलिंदनगर, सम्राट चौक, बाळे गावठाण तसेच हद्दवाड परिसरात, त्याचबरोबर शहरातील बऱ्याच भागातील विद्युत पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून तासनतास बंद असतो। तसेच विजेचा दाब देखील काही ठिकाणी कमी जास्त होत असल्याने घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे आदी अनेक विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे। त्याचबरोबर शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण यांना देखील मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्रास होत आहे। कालपासून सुमारे 18 तास विद्युत पुरवठा बंद असल्याने घटस्थापना असताना देखील माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली 100 ते 150 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर येथील अधीक्षक अभियंता मेहता यांना निवेदन देण्यात आले। वीज पुरवठा खंडित राहण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असता अधीक्षक अभियंता यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याबाबतचे पत्र दिल्याने सदरचा मोर्चा थांबवण्यात आला। येणाऱ्या काळात विद्युत पुरवठा खंडित होणे, विजेचा लपंडाव हे न थांबल्यास वितरण कंपनी समोर मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळेस गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।